असतात. आपण हे बोललो होतो की एका पिक्चरमध्ये हिरो असतो आणि त्याच पिक्चरमध्ये विलन पण असतो. तर हिरो कसा असतो, स्मार्ट, मारामारी करतो, गाणी म्हणतो, चांगला दिसतो बिसतो, एकदम शायनिंग वाला असतो, बरोबर. तसे सगळे आपले मेटल्स असतात, म्हणजे धातू असतात. विलन कसे असतात, डेंजर, काळे कुळे, असे कसेच्या कसे कपडे घातलेले, त्यांना बघून भीती वाटते. ते कोण असतात, अधातू. म्हणजेच काय, त्यांचे गुणधर्म धातूंच्या उलटे असतात. धातू स्वतःकडे असलेले एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन देऊन टाकतात आणि ते चांगले असतात. म्हणजे कसे असतात बघा, बसमध्ये समजा ते फिरत असेल तर ते स्वतःची सीट लोकांना देऊन टाकतात. स्वतःच्या गोष्टी देणं हे काम कोण करतं, हिरो लोक करतात ना. म्हणजे ते हिरो कोण असतात, सगळे धातू. आणि दुसऱ्यांच्या वस्तू काढून घेणं, हिसकावून घेणं, मारामारी करणं, या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीची कामं कोण करतात, अधातू. म्हणजे ते कोण असतात, घेणारे. घेतात काय, इलेक्ट्रॉन घेतलं की ते निगेटिव्ह होतात. एखादी गोष्ट आपण दिली की आपण हलके होतो ना. म्हणजे मी दिलं, मी खुश आहे, तर मी घेतलं म्हणजे माझ्या डोक्यात टेन्शन असतं. घेतलं की मायनस होतं, दिलं की पॉझिटिव्ह होतं. धातू हे देतात आणि पॉझिटिव्ह होतात. अधातू घेतात आणि निगेटिव्ह होतात. काय देतात आणि काय घेतात, इलेक्ट्रॉन्स. धातू इलेक्ट्रॉन देतात, त्यांच्याकडे अतिरिक्त इलेक्ट्रॉन असतात, पण त्यांना देण्याची, त्यांच्या मनामध्ये ते देण्याची भावना असते, म्हणून ते देतात. अधातू जे असतात ते घेतात आणि ते स्वतः निगेटिव्हली चार्ज होतात, म्हणजे त्यांचे एनायन्स बनतात. हे सगळं आपल्याला ऑलरेडी झालंय बऱ्यापैकी, थोडं. बाकी सगळं येणारे धातू अधातू धड्यामध्ये आपण काय काय पाहिलं ते बघूया. आज त्याचा शेवटचा टप्पा आपला येणार आहे. आपण पुस्तकामधनं पण एकदा आता बघूया की आपण काय काय बोललो होतो. आधी पीपीटी बघू. आपण बोललो होतो धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय. आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पदार्थांना आपण धातू अधातू अशा दोन भागामध्ये डिवाइड करू शकतो. धातूंचे गुणधर्म कसे असतात, धातूंना चकाकी असते, ते उष्णता आणि विद्युतचे सुवाहक असतात, त्यांना स्वतःचा विशिष्ट आकार असतो, ते चांगले कडक असतात, स्ट्रॉंग असतात. तुम्ही त्यांना ठोकू शकता, त्याचे पत्रे बनवू शकता. जसं अल्युमिनियम, तुम्ही त्यांच्या बारीक बारीक वायर्स बनवू शकता, जसे की तांब्याच्या, सोन्याच्या, चांदीच्या. त्याच्या एक्झॅक्टली उलटे असतात आपले अधातू. अधातू हे काय करतात, तुम्ही त्यांना मारा, ठोका, पाडा, तर तुटून जातात. तसे चमकदार, चकचकीत असे नसतात. किंवा ते विद्युत आणि उष्णता ह्यांचे दुर्वाहक असतात, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना स्वतःचा असा विशिष्ट नाद नसतो, जो की धातूंना असतो. धातूंना एक नाद मिळत असते. आपण त्या दिवशी पण बोललो होतो, मंदिरातली घंटा जेव्हा आपण वाजवतो तेव्हा त्याचा एक टंग असा जो आवाज असतो त्याला म्हणतात सोनोरस, म्हणजेच नाद मिळतात. आता तुंना असं काहीही नाहीये, ते एक्झॅक्टली हिरोंच्या उलटे म्हणजे धातू आहेत. आता धातूंचे भौतिक गुणधर्म, अवस्था, कठीणपणा, तेज, तन्यता, वर्धनीयता, हे सगळं आपण ऑलरेडी बोललेलो आहे. चमक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्या धातूंना एक चमक असते. सोन्या चांदीचं उदाहरण आपण बघितलं होतं, चमकदार असतात ते, म्हणून आपण ते दागिने म्हणून घालतो ना. असे काळे बावळे असं तर कशाला घातले असते. नंतर अच्छा, त्यांची घनता जास्त असते, ते खूप सॉलिड घट्ट असतात आणि ते बऱ्यापैकी जड असतात. कोण, धातू. उष्णता वाहून नेतात आणि विद्युत पण वाहून नेतात. आणि त्यांचे भौतिक गुणधर्म आपल्याला ऑलरेडी माहिती, की त्यांचं मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतो आणि बॉइलिंग पॉइंट पण जास्त असतो, पण ह्याला सगळ्याला अपवाद आहे. आता अधातूंचे भौतिक गुणधर्म हे एक्झॅक्टली धातूंच्या उलटे असतात. बघा ते कसे आहेत, फोडले की तुटून जातात, मऊ असतात, डल असतात असे. आणि इलेक्ट्रिसिटी आणि विद्युत आणि उष्णता दोघांचेही दुर्वाहक असतात, बरोबर. त्यानंतर आपण तन्यता आणि वर्धनीयता, म्हणजे त्यांना ताणू शकतो आणि त्यांना ठोकू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी आपण अधातूंसोबत करू शकत नाही, ते तुटून जातात. ते विद्युत आणि उष्णता दोघांचे दुर्वाहक असतात, म्हणजे एका बाजूला तुम्ही गरम केलं तर दुसऱ्या हाताला तुम्हाला झटका बसत नाही. द्रवणांक आणि उत्कलनांक ह्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात, त्यांची घनता त्या मनाने कमी असते. अर्थात त्याला पण अपवाद आहेत. कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून ते उच्च तापमानाला वितळतात आणि अधातूंची घनता ही कमी असते. आता हे सगळे अधातूंचे उदाहरण आहेत. ह्याच्यामधला एक डायमंड म्हणजे हिरा सोडला तर बाकी सगळे जे आहेत ते वेगळेच आहेत. बघा ना कसे दिसतात ते, बरोबर. आणि धातू कसे, सोनं चांदी याच्या बाजूला ठेवलं तर आपल्याला समजेल काय चमकदार आहे, शायनिंग वालं. धातू सदृश आणि राजधातू हे पण आपण बोललो होतो. राजधातू कसे असतात, ते अतिशय श्रीमंत, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम हे सगळे राजधातू आहेत. ते अशाच मूळ रूपामध्ये जमिनीच्या खाण्यांमधनं मिळतात.
त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता कशाचाच उपयोग होत नाही आणि ते कोणाबरोबर रिॲक्ट करत नाहीत. तर राजधातू आहे, श्रीमंत धातू. धातू सदृश म्हणजे जे धातू पण नाही आणि अधातू पण नाही अशा अदल्यामधल्या कॅटेगरीमध्ये ते असतात. बरोबर. आता सरळ आणि संमिश्र हा शेवटचा मुद्दा आहे, पण त्याच्यावर जाण्याच्या आधी मला पुस्तकात तुम्हाला काही रासायनिक अभिक्रिया दाखवायच्या आहेत. बघा, ते झालं की आपला आजचा धडा नक्की संपेल. बघा, जे सगळे मुद्दे आपण बोललो ना, त्याच्या रासायनिक अभिक्रिया आता आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर जरा एकदा समजून घेऊया आपण. धातू आणि अधातू ह्याच्यामध्ये काही मुद्देच नाही. धातू आणि अधातू हेच मुद्दे आहेत, दोन. तर प्रत्येकाचा कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे. बघा, मला हा रंग खूप आवडतो, ब्राऊन, कारण तो चॉकलेटचा कलर आहे. धातू आणि अधातू. धातू म्हणजे मेटल्स, ते सोनं, चांदी, लोखंड, तांब, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे त्याची काही उदाहरणं आहेत. त्यांना चकाकी असते, कठीण असतात, त्यांचे तार किंवा पत्रे बनवता येतात, ते विद्युत उष्णतेचे सुवाहक असतात, ते इलेक्ट्रॉन गमावतात आणि धन प्रभारित होतात, म्हणजे पॉझिटिव्ह होतात, म्हणजे धन आयन होतात, म्हणजे कॅटायन बनवतात. हे सगळं जे करतात त्याच्या एक्झॅक्टली उलट अधातू करतात. आता ह्यातला एक 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 मुद्दा इथे डिस्कस केलेला आहे. वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युतचे वहन, अवस्था. सर्वसामान्य तापमानाला धातू हे स्थायू अवस्थेत असतात, पण पारा आणि गॅलियम हे काय, त्याचे अपवाद आहेत. ते कक्ष तापमानाला द्रव अवस्थेमध्ये असतात. ठीक आहे. थंडी इथे फार गार आहे. नंतर दुसरं आहे तेज, म्हणजे लश्य. आपल्या घरी असलेली तांब्याची भांडी किंवा चांदीची किंवा सोन्याची भांडी, ती घासल्यावरती, स्वच्छ केल्यावरती एकदम चमकायला लागतात, कारण त्याच्यावरचा एखादा पापुद्रा निघून जातो, कमी करणार. कठीणपणा म्हणजे हार्डनेस. सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, टणक असतात, पडल्या तरी फुटत नाहीत, म्हणून त्यांचा वापर आपण किचन मधली भांडी वापरण्याकरता पण करतो. विद्युत वहन आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, उष्णतेचे वहन आणि विद्युत वहन. वर्धनीयता, तन्यता. तन्यता म्हणजे काय, बारीक तार बनवणे. बरोबर. जसे की सोन्याची तार छोट्या मुलांच्या कानात घालतात ती. वर्धनीयता म्हणजे जसे पत्रे, अॅल्युमिनियमला ठोकून ठोकून त्याचे पत्रे बनवतात. बरोबर, ते आहे वर्धनीयता. उष्णतेचे वहन, एका बाजूला लोखंडाची पळी तापवली किंवा सळी तापवली की दुसऱ्या हाताला चटका लागतोच आपल्या, ते आपोआप आतली उष्णता वाहून घेऊन जातं. तसंच शॉक बसतो. एका बाजूला लोखंडाच्या एखाद्या पट्टीला जर इलेक्ट्रिसिटीचा करंट लागला तर दुसऱ्या हाताला आपल्याला झटका बसतो, कारण की ते विद्युत वहन करतात. घनता, धातूंची घनता जास्त असते. अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम. यांची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. द्रवणांक, उत्कलनांक. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक हे जास्त असतात, पण त्यालाही अपवाद आहेत. Hg, गॅलियम, सोडियम, पोटॅशियम. Hg म्हणजे पारा. आता नादमयता, आपण जे बोललो की त्याला एक प्रकारचा विशिष्ट नाद असतो. अधातू, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे सगळे अधातू आहेत. ते ठिसूळ असतात, त्यांना चकाकी नसते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या भौतिक अवस्था आणि त्यांचे भौतिक गुणधर्म, चकाकी, ठिसूळपणा, हे सगळे एक्झॅक्टली ह्यांच्या उलट आहेत बरं का. आणि प्रत्येकाचे अपवाद दिलेले. ठिसूळ असतात अधातू, पण त्याला अपवाद आहे हिरा. हा निसर्गामध्ये आढळणारा सगळ्यात कठीण पदार्थ आहे. सगळ्यात कठीण, की त्याला तुम्ही फोडू शकत नाही, तोडू शकत नाही, असा असतो हिरा. तुम्ही अधातूंपासून तंतुक्षम किंवा वर्धनीय अशा कुठल्याही वस्तू बनवू शकत नाही, म्हणजे पत्रे पण बनवू शकत नाही आणि त्याच्या तारा पण बनवू शकत नाही. उष्णता आणि विद्युत वहन करण्याकरता अधातू हे सक्षम नाही आहेत, पण त्याचा अपवाद आहे ग्रॅफाइट. हे कार्बनचं एक अपरूप आहे, म्हणजे कार्बनच आहे पण याचं वेगळं एक रूप आहे, आणि ते विजेचा म्हणजे विद्युतचा एक उत्तम सुवाहक म्हणून वापरला जातो. घनता, अधातूंची घनता ही कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक हे आपण बघितलेत की सहसा कमी असतात, पण त्याला अपवाद आहे कार्बन, बोरॉन, आणि हे स्थायू अधातू असून ते उच्च तापमानाला वितळतात. आता आयनांची निर्मिती हा एक महत्वाचा घटक आहे. इथून जरा आपल्याला या पुस्तकामध्ये बघणं गरजेचं आहे. हा आहे धातू. सोडियम हा एक धातू आहे. त्याचा अणु अंक आहे 11, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या एकूण इलेक्ट्रॉनची संख्या 11. त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण दिलं आहे 2, 8 आणि 1. 2, 8 आणि 1. मॅग्नेशियम 12. 12 त्याचा अणु अंक आहे. 2 इलेक्ट्रॉन
8 इलेक्ट्रॉन आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये. तिसऱ्या याच्यात अल्युमिनियम मध्ये 13 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामध्ये पण 2, 8 आणि 3 असं त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण लिहिलं जातं. आता प्रत्येक अणूला त्याच्या रचनेमध्ये अष्टक पूर्ण करायचं असतं. अष्टक म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असण्याची कंडिशन. त्याच्यामध्ये ऑलरेडी अष्टक आहे, पण 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. मग हा काय करेल, हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. इथे 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत, देऊन टाकेल. 3 इलेक्ट्रॉन जास्त आहेत, जीवावर येईल पण देऊन टाकेल. का? आतमध्ये अष्टक आहे ना, बरोबर. म्हणजेच आता ह्याच्यातनं काय आपल्याला हे समजतं की हे इलेक्ट्रॉन देऊन टाकले तर काय होतात, प्लस. 1 इलेक्ट्रॉन दिलं, ह्याच्यामध्ये किती होणार, प्लस आणि प्लस, म्हणजे +2. खाली किती होईल, प्लस प्लस आणि प्लस. म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे 1 धनप्रभार, 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे 2 धनप्रभार, 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे 3 धनप्रभार. का बरं? आतमधल्या प्रोटॉनची संख्या सेम आहे, पण इलेक्ट्रॉनची संख्या कमी झालेली. म्हणजे मधला जो पॉझिटिव्ह म्हणजे जो धनप्रभार आहे तो जास्त आहे. कितीने जास्त आहे? जितके इलेक्ट्रॉन कमी झाले तितक्याने हा आतला जास्त आहे. आयनांची निर्मिती. धातूंमध्ये त्यांचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. सोडियम काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि बनतो सोडियम प्लस. प्लस हा 1 इलेक्ट्रॉन. Mg +2 इलेक्ट्रॉन. अल्युमिनियम +3 इलेक्ट्रॉन. आपण जे काढले चित्र ते आहे बघा इथेच, बरोबर की नाही. हे 3 इलेक्ट्रॉन आणि हे +3, हे +3 आहे. हे 2 इलेक्ट्रॉन आणि +2 आणि हा वरचा 1 इलेक्ट्रॉन दिल्यावरती हा झाला पॉझिटिव्ह, हा आहे इथे. ठीक आहे ना. आता आपल्याला पुढचा मुद्दा ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया. धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांचे ऑक्साईड तयार होतात. धातू अधिक ऑक्सिजन, धातूचे ऑक्साईड. धातूंचे ऑक्साईड अधिक आम्ल, क्षार आणि पाणी. ही अभिक्रिया काय, खाली बघा. आम्लाबरोबर अभिक्रिया, बहुतेक धातूंची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतात. धातू अधिक विरल आम्ल, धातूचे क्षार आणि हायड्रोजन वायू असा एक अभिक्रिया असते. ते आपल्याला ह्याच्यात दिलेली नाहीये, म्हणजे फक्त शाब्दिक समीकरण दिलेलं आहे, त्याचा केमिकल फॉर्म्युला दिलेला नाही आपल्याला. परीक्षा नळी घ्या, त्याच्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या, नंतर जास्ताची पूड टाका, नळीच्या तोंडाशी जळती काडी न्या, पेटत्या काडीचं निरीक्षण करा, त्यातून आवाज आल्याचं तुम्हाला जाणवेल. कारण काय, हा जो काही आवाज आहे तो आहे हायड्रोजन वायू जळल्याचा आवाज. हायड्रोजन वायू हा काय आहे, ज्वलनशील आहे, तो स्वतः जळतो. ह्या प्रयोगामधनं जो काही वायू निर्माण झाला त्या वायूमध्ये जेव्हा आपण माचीस लावली तेव्हा तो स्वतःच फटफट फटफट करून जळतो. पाण्यासोबतची अभिक्रिया. काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमान म्हणजे गरम पाण्यासोबत, तर काहींची पाण्यासोबत वाफेसोबत अभिक्रिया होते. त्यांच्या अभिक्रियेचा दर वेगवेगळा असतो. पाण्याबरोबर पण धातूंची अभिक्रिया होते. जसं की लोखंड हा पाण्याची जी वाष्प आहे, म्हणजे जे काही पाण्याची वाफ आहे त्याच्याबरोबर अभिक्रिया करतो आणि त्यात गंज चढतो. म्हणजे काय, लोखंडी वस्तूंना जो गंज चढला आहे तो काय आहे, त्या लोखंडाची हवेतल्या पाण्याबरोबरची अभिक्रिया आहे. बरोबर. अधातूंचे रासायनिक गुणधर्म. आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म कसे असतात बघा. अधातू 3 दिलेत आपल्याला, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन. अणु अंक किती आहे, 7. ऑक्सिजनचा 8, क्लोरीनचा 17. 2 आणि 5 इलेक्ट्रॉन त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपामध्ये आपण लिहिले. आता याला अष्टक पूर्ण करण्याकरता 3 इलेक्ट्रॉन पाहिजे, मी ते लिहून टाकते 3. ह्याला 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, लिहून टाकते 2. ह्याला तर 1च इलेक्ट्रॉन पाहिजे, म्हणजे आता हा किती रिएक्टिव्ह असेल, लोकांच्या हातातलं हिसकावून घेणं. 1च इलेक्ट्रॉन कमी आहे, हिसकावून घ्यायचा आणि आपलं ऑक्टेट पूर्ण करायचं, अष्टक पूर्ण करायचं. म्हणजेच काय होतं, आता अधातूंमध्ये त्यांच्या संयोजी कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन किंवा ऋण आयन म्हणजे ऍनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. आता काय होतं त्याच्यामुळे, हे सगळे
आपण जसे काढले होते ना वरचे धातू तसेच आहेत. मग हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो आणि काय बनतो क्लोरीन मायनस 287 चा होतो 288 एक इलेक्ट्रॉन वाढला. ऑक्सिजन मध्ये 2 इलेक्ट्रॉन घेतो कारण 6 आहेत ना, 8 होतात म्हणजे किती घेतले 2 इलेक्ट्रॉन घेतले. आता नायट्रोजनला 5 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. 5 अधिक 3 8 झालं 2 8 आणि हे किती झाले -3. अशा पद्धतीने हे अधातू सुद्धा इलेक्ट्रॉन घेतात आणि एनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स म्हणजेच ऋणप्रभारित एनायन्स यांना म्हणतात एनायन्स. हे कोण बनवतं अधातू. धातू काय बनवतात कॅटायन्स म्हणजेच काय धनप्रभारित आयन्स. ठीक आहे. आता अधातू आणि ऑक्सिजन ह्याच्यामधनं अधातूंचे ऑक्साईड बनतात. जसं कार्बन आणि ऑक्सिजन काय बनला कार्बन मोनॉक्साईड. बरोबर. आता अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी असतात. ती आम्लधर्मीशी संयोग पाहून द्रावणीय क्षार आणि पाणी तयार करतात. कार्बन अधिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड पण बनतो. ह्या कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते NaOH म्हणजे आम्लारी. बरोबर. हे स्वतः आम्लधर्मी आहेत आणि हे आम्लारी म्हणजे काय बनेल आम्ल अधिक आम्लारी क्षार अधिक पाणी. Na2 दिसला हा Na2 हा झाला इथे Na2. CO हा CO2 आणि इथला एक ऑक्सिजन झाला CO3. मग उरले किती हे दोन आणि इथला एक ऑक्सिजन H2O. बरोबर. आता CO2 प्लस H2O हे काय देतात H2CO3. SO2 प्लस H2O H2SO3 सल्फ्युरस ऍसिड. H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड. अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. त्यांचे उपयोग आपण मागच्या वेळेला बघितले होते. राजधातू हे आपल्याला वेगवेगळ्या दागिन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये आणि अगदी औषधांमध्ये पण वापरले जातात. ते पदकं तयार करायला किंवा कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणूनही वापरले जातात. आता सोन्याची शुद्धता हे पण आपण मागच्या वेळेला बोललेलं होतं. प्युरिटी ऑफ गोल्ड सोनाराच्या दुकानामध्ये सोन्याचे भाव विचारले की ते वेगवेगळे असतात. सोने हा एक राजधातू असून तो निसर्गामध्ये मूलद्रव्य रूपामध्ये आढळतो. 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट. ते मऊ असते त्यामुळे शुद्ध सोन्यामध्ये तयार केलेले दागिने दाबामुळे वागतात किंवा तुटतात. त्याच्यात सोनार तांबे किंवा चांदी विशिष्ट प्रमाणामध्ये मिसळतात आणि दागिने तयार करण्याकरता 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात. बघा हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध. 22 कॅरेट म्हणजे जवळपास 92% सोनं आणि 8% दुसरे पदार्थ. 18% काय आहे 75% सोनं आणि 25% इतर. 14% जवळपास 60% आसपास सोनं आहे. 12 कॅरेट मध्ये किती आहे 50% आणि 10 कॅरेट मध्ये त्याच्याही पेक्षा कमी म्हणजे 40%, 43-42% एवढं सोनं आणि बाकी इतर पदार्थ. आता आजच्या धड्याचा शेवटचा मुद्दा आहे क्षरण. क्षरण म्हणजे काय धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात यालाच क्षरण असे म्हणतात. आता तुमच्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रामध्ये स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. मुख्य पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवला होता पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो. त्याचे कारण असे की हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत झाली आणि त्याच्या हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले. हे क्षरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. आपण जरा चेक करूया का थांबा आपण त्याचा व्हिडिओ बघूया ना.
क्षरणाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात रे? कोरोजन. येस. मुलांनो, एक मिनिट, मी दाखवते तुम्हाला. मला जरा ते योग्य व्हिडिओ शोधायचा होता, तो आला की मी लगेच लावणार. ठीक आहे, 2च मिनिटं. मोठा व्हिडिओ आहे, आपण सगळा नाही बघणार आहे, पण त्याचा थोडासा भाग आपण बघूया. ठीक आहे, खूपच अगदी 5-1 मिनिटं आपल्याला काही त्याच्यात घालवायची नाहीये. आपण त्यातला जो महत्वाचा भाग आहे तेवढा फक्त बघूया. झालाय, आलाय तो. 2च सेकंड फक्त. बघा, आता मी व्हिडिओ शेअर करते. मुद्दाम माझा व्हिडिओ ऑफ केलेला आहे. आपण काहीतरी इंटरेस्टिंग बघूया आज जरा. स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल, लिबर्टी बद्दल, नॉट युनिटी. बात करेंगे स्टैच्यू ऑफ लिबर्टी के बारे में, जिसको कि पहले लिबर्टी एंड लाइटिंग ऑफ द वर्ल्ड के नाम से भी जाना जाता था. इससे जुड़े हुए काफी सारे फैक्चुअल इंफॉर्मेशन हम यहाँ पे जानेंगे. बट उससे पहले अगर हम इसकी ज्योग्राफिकल लोकेशन देखें तो जैसे कि आप लोग यहाँ पे देख सकते हैं कि यूएसए के साइड का मैप है, जहाँ पे बेसिकली बात करें तो पूरे की इसकी हाइट जो कि ऊपर के टॉर्च से लेके नीचे की इसके बेस से लेकर टॉर्च तक की हाइट है, जो कि इंच की है. अब यहाँ पे एक क्वेश्चन इसके कलर को लेके भी दिमाग में आता है कि क्यों इसका कलर जो है वो धीरे धीरे चेंज हो रहा है. इसके बारे में हम बाद में बात करेंगे. बट उससे पहले अगर हम इसके फ्रेम के बारे में बात करें तो इसको जो बनाया गया है एक आयरन के फ्रेम की हेल्प से इसको बनाया गया है, जिसके ऊपर में कॉपर की जो प्योर कॉपर है उसकी सीड्स को यहाँ पे रखा गया है. और इसकी जो ऊपर की जो टॉर्च है, टॉर्च फ्लेम जो है वो काफी ज्यादा ब्राइट होता है. उसके पीछे इसका मेन रीजन है कि इसकी जो टॉर्च की लीफ है, पत्तियां जो है उन सब पे गोल्ड की कोटिंग की गई है बजाय कॉपर के. और इस स्टैचू को देखने से ही पता चलता है कि वुमन के द्वारा उसपे ब्रोकन चेन्स रखी गई हैं, जिससे कि ये अगस्ते बार्थोल्डी उनके द्वारा किया गया था. उसके साथ साथ जो इसका मेटल फ्रेमवर्क जो था उसको बनाने का काम गस्तावे आइफल के द्वारा किया गया था. अब वह इसको पूरी कंट्री के लिए डेडिकेट एक इंस्पिरेशन के रूप में सिंबलाइज तरीके से देखा जा. जैसे उसके कुछ पार्ट्स को यहाँ पे कंप्लीट किया गया, जैसे उसका हेड एंड टॉप हो गए, या फिर जो थिएट्रिकल इवेंट्स हैं, ऑक्शंस वगैरह, वहां सबसे फंडिंग रेज करके इसको कंप्लीट किया गया था. और कंप्लीट होने के बाद में 1885 में हे बघा, ह्याचा आता जेव्हा बनला तेव्हाचा रंग बघा. जो स्टैचू ऑफ लिबर्टी था वो न्यूयॉर्क सिटी में फ्रांस से आया था. और उसी टाइम पे उसके अगले वाली साल में यानी कि 1886 में जो अक्टूबर 28 था, उस दिन जो यूएसए के प्रेसिडेंट थे ग्लोवर क्लीवलैंड, उनके द्वारा एक सेरेमनी रखी गई और इसका जो स्टैचू ऑफ लिबर्टी है इसका इंस्टॉलेशन को डिक्लेयर किया गया था. और ये जो स्टैचू ऑफ लिबर्टी है, जब इसको 1886 में एस्टैब्लिश किया गया था या फिर इसको इंस्टॉल किया गया था, तो उस टाइम पे इसका कलर जो था कुछ इस तरीके का था. पर जैसे जैसे टाइम पास हुआ 2021 तक इसका कलर कुछ इस तरीके का हो गया. तो इसके पीछे क्या मेन रीजन है, अगर हम उसके बारे में बात करें तो इस पे जो कोटिंग की गई है, बाहर पे जो लेयर है वो कॉपर की लगाई गई है. तो कॉपर जब केमिकल रिएक्शन करता है मेटल और वाटर के साथ में, जैसे जैसे पीरियड निकलता जाता है टाइम के साथ साथ, वो धीरे धीरे मेटल और वाटर के साथ में रिएक्शन करता है, जिसकी वजह से इसका कलर ब्राउन से टर्न होके ब्लू ग्रीन में कन्वर्ट हो जाता है. ये ज्यादातर उन सारी कॉपर्स के साथ में होता है जो कि आउटसाइड में रखी जाती हैं. और इस वजह से ही धीरे धीरे जो स्टैचू ऑफ लिबर्टी है उसका जो कलर है वो ज्यादातर ग्रीनर होता जा रहा है. तो यही थी कुछ इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन. बघा, मला हे तुम्हाला दाखवण्यामागचा उद्देश हा होता
की जेव्हा ही मूर्ती बनवली, आपल्या पुस्तकामध्ये पण आहे बघा, आपल्या पुस्तकामध्ये त्याचं चित्र दिलेलं आहे, फक्त ते एकच चित्र आहे, हे आता तुम्हाला इथे दाखवायचं होतं मला, हे नंतरच. पण जेव्हा ती बनवली, जेव्हा ते त्याचं कॉपरचा मूर्ती जेव्हा बनवली, तेव्हा ती अशी दिसत होती बघा. आणि नंतर इतक्या वर्षांनंतर त्याचं क्षरण झालं. म्हणजेच काय झालं, हवेतील संपर्कामुळे त्याचा रंग बदलला. कॉपर म्हणजे तांब, आणि त्याचा हवेशी संपर्क आल्यामुळे त्याचा रंग हिरवा झाला. तांब्याची भांडी असतात ना आपल्या देवघरामध्ये, ती कशी हिरवट हिरवट घाण दिसतात, त्यांना घासून काढलं की परत चमकायला लागतात. त्याच्या पृष्ठभागाचा हवेशी संपर्क आला आणि त्याच्यापासून वेगळ्या रंगाचं एक त्याच्यावरती लेअर बनला आणि त्याचा रंगच बदलला. ठीक आहे, हा होता मुद्दा जो आपल्या पुस्तकात दिलेला आहे. इथे दाखवण्यामागचं कारण असं की तो ही जी मूर्ती आहे कुठे आहे, कशी आहे, थोडस आपल्याला जरा ऍडिशनल माहिती मिळते. अर्थात सगळा व्हिडिओ बघण्यात आपल्याकडे वेळ नव्हता आणि त्याची तशी तेवढी गरजही नव्हती. मला तुम्हाला क्षणाचा मुद्दा सांगायचा होता, जो की कदाचित तुम्ही पाहिला. काही काही शाळांमधल्या मुली काहीतरी लिहितात, काय लिहितात काय माहिती. काय लिहिताय का, इकडच्या वहीमधनं तिकडे, तिकडच्या वहीमधनं इकडे, वया पूर्ण करायचा उद्योग करत बसल्यात वाटतं इथे ऑनलाईन क्लास सुरू असताना. ठीक आहे, बघा आपण बघितलं हिरव्या रंगाचं, जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं तर हेच हिरव्या रंगाचं कॉपर कार्बोनेट, हवेतल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया झाली. कोणाची, या तांब्याच्या ह्या मुख्य पृष्ठभागाची. ठीक आहे, आता याचाच अर्थ काय आहे की धातू जे असतात ते हवेतील इतर वायूंबरोबर अभिक्रिया करतात आणि त्यांचे स्वतःचे क्षार बनवतात. हे क्षार त्या धातूंच्या पृष्ठभागावरती अडकतात आणि त्या धातूंना ठिसूळ करतात किंवा खराब करतात. तुम्ही अशी रस्त्याच्या कडेला एखादी गाडी बघितलेली असेल, एखादी कार किंवा बस किंवा बाईक किंवा एखादी सायकल अशी पडून पडून गंजलेली आहे, एवढी खराब झालेली असते की तिला उचललं की बहुतेक तुटून जाईल असं वाटायला लागतं. कारण काय, त्याच्यामधला जो काही लोखंड आहे तो सगळा गंजून गेलेला असतो, बरोबर. म्हणजेच त्याचं क्षरण होतं. कशामुळे होतं, हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या बाष्पामुळे लोखंडाचं क्षरण होतं. लोखंडाचं जसं बाष्पामुळे होतं, तसं या तांब्याचं कार्बन डायऑक्साईडमुळे होतं. म्हणजेच असेच प्रत्येक धातू, चांदीचे तुम्ही पैंजण पायातले बघितले असेल किंवा देवघरातल्या आपल्या दिवे असतात किंवा हळदी कुंकाच्या वाट्या असतात, चांदीच्या वस्तू, त्या सुद्धा काळ्या पडतात. कशामुळे, मातीमुळे नाही, त्यांची पण हवेतल्या सल्फर बरोबर म्हणजे H2S बरोबर अभिक्रिया होते, हायड्रोजन सल्फाईड बरोबर, आणि त्याचा एक काळ्या रंगाचा थर बनतो. मग ह्या सगळ्या भांड्यांना धुवायला घासायला वेगवेगळी द्रावणं असतात. जसं तांब्यांच्या भांड्यांकरता पितांबरी नावाचं एक काहीतरी पावडर असते, तशी चांदीच्या वस्तूंकरता रुपेरी नावाचं एक काहीतरी औषध असतं, म्हणजे लिक्विड असतं. ते त्याने धुतलं की त्याच्यावरचा काळा काळा रंग निघून जातो आणि परत आतलं भांड चमकायला लागतं. म्हणजे वरचा थर ते काढून टाकतं आणि आतला मुख्य सुंदर धातू परत दिसायला लागतो. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये क्षरणाच्या उदाहरणांची यादी तयार करा. असे अनेक तुमच्या आजूबाजूला असतील ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय हे गंजलंय, ते गंजलंय, त्याचा रंग खराब झाल्यासारखा वाटतोय, हे भांड वेगळंच दिसतंय. हे सगळं काय आहे, क्षरण आहे. क्षरण, लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो आणि तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. चांदीवर H2S, मी तुम्हाला आताच म्हटलं होतं, त्याची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावरती तेल, ग्रीस, वार्निश किंवा रंगांचे थर दिले जातात. तसेच दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. उदाहरणार्थ, हे जे काही समजा तांब्याची भांडी आहेत किंवा तांब्याचा गळ्यातलं बनवलं, पण ते ठेवून ठेवून हिरवं होईल, खराब होईल, मग त्याच्यावरती 1 ग्रॅम सोनं. 1 ग्रॅम सोनं कुठून आलं, एवढ्या मोठ्या मोठ्या गळ्यातल्यांवरती 1च ग्रॅम सोनं असतं. आतमधला धातू वेगळा आहे, वरती जो काही पापुद्रा लावला आहे तो 1च ग्रॅम सोना एवढा. 1 ग्रॅम सोनं असं पातळ करून त्याच्यावरती ते पापुद्रा लावलेला असतो, बरोबर. त्याला म्हणतात सोन्याचा मुलामा लावणं. चांदीच्या भांड्यांना पण सोन्याचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते. जस्त हा आणखी एक धातू आहे, तर लोखंडावरती जस्ताचा मुलामा लावला की काय होतं, लोखंडाचं क्षरण कमी होतं. या क्रियेमुळे धातूंच्या पृष्ठभागापासून पृष्ठभागाचा हवेपासून संपर्क तुटतो आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्याने क्षरण होत नाही. पृष्ठभागाचा हवेतल्या वायूबरोबर संपर्क येतोय, त्या पृष्ठभागावरतीच एक दुसरी पट्टी लावून टाकायची ना, म्हणजे कसा काय मध्ये त्याचा संबंध येईल, संबंध तुटला. असं केल्यामुळे आपल्या ह्या धातूंचा पृष्ठभाग वाचतो आणि त्याच्यामुळे रासायनिक अभिक्रिया होत नाही, क्षरण होत नाही. अलॉईज म्हणजे 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू आणि अधातूंच्या एकजीव समांगी मिश्रणाला संमिश्र असं म्हणतात.
आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्ये विविध प्रमाणामध्ये मिसळून विविध संमिश्र तयार केली जातात. उदाहरणार्थ घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी, त्याच्यामध्ये लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल हे सगळं टाकलेलं आहे. लोखंड गंजून जातं, पण स्टेनलेस स्टीलची भांडी गंजत नाही. माझ्या स्वतःच्या घरामध्ये सगळी भांडी स्टेनलेस स्टीलची. कढई, त्याच्यानंतर कुकर, पातेली, एकही अल्युमिनियमचं भांडं नाही. सगळ्या वस्तू स्टेनलेस स्टीलच्या. 3 छोटे छोटे कुकर आहेत, पण सगळे स्टेनलेस स्टीलचे. कारण स्टील गंजत नाही. स्टील अल्युमिनियम सारखं हानिकारक नाही. स्टील चांगलं स्वच्छ धुता येतं. शिवाय ते एकदाच घेतलं, महागात पडलं तरी पण बरेच दिवस टिकतं. म्हणजे स्टेनलेस स्टील हा चांगला पर्याय आहे. ते लोखंडामध्ये कार्बन, क्रोमियम, निकेल बिकेल टाकून बनवलेलं आहे. आता मी जेव्हा ते वापरते, आता मला त्याचा काही त्रास होत नाही. पण हे जर आपला लोखंडाचा तवा असतो, स्वयंपाक करताना आपण जे पोळ्या वगैरे बनवतो लोखंडाच्या तव्यावर बनवतो, ते तवे धुवून ठेवल्यानंतर त्याचं पाणी त्याच्यावर तसाच थर राहिला तर त्याच्यावर पाण्याचे डाग पडतात. ते कसे पण गंजलेले. पुन्हा ते घासून काढावं लागतं. स्वच्छ झालं की मग वापरावं. म्हणजेच काय आहे, लोखंडाला गंज चढवतो तो आपल्याला समोरच दिसतो गंजलेलं भांड आहे, बरोबर. असं स्टेनलेस स्टीलचं होत नाही. पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्त यांच्यापासून बनवतात. पितळाची भांडी, संमिश्र तांब आणि जस्त. तांब्यामध्ये पण काहीतरी दुसऱ्या धातू टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जस्त टाकले आणि त्यापासून पितळ बनवतात. कांस्य हे संमिश्र तांबे आणि कथिल यांच्यापासून बनवतात. पितळ हे संमिश्र कसलं बनवतात, तांबे आणि जस्त. पितळ कशापासून बनवतात, तांबे जस्त. कांस्य हे तांबे आणि कथिल. आता हे काय, ही नावं आहेत, जस्त कथिल ही धातूंची नावं आहेत. ठीक आहे. पुढे दिल्लीत कुतुब मिनार परिसरामध्ये सुमारे 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला एक लोह स्तंभ आहे. इतकी वर्ष होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे, कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केला आहे. त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस मिसळलेले आहे. खूप पूर्वी, 1500 वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये एक कुतुब मिनार नावाचा एक लोहस्तंभ आहे, लोखंडाचा स्तंभ आहे, उंचच्या उंच. पण तो गंजलेला नाही, कारण त्याच्यामध्ये संमिश्र या पद्धतीचा वापर केला. त्या लोखंडामध्ये थोडस कार्बन, सिलिकॉन, फॉस्फरस हे धातू मिसळले आणि त्याचा तो स्तंभ बनवून त्यांनी लावला. तो इतक्या वर्षांनंतर पण अजूनही गंजलेला नाहीये. हे धातू विज्ञानाचं एक खूप चांगलं उदाहरण. स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील वापरताना कधी कधी महाग निकेल किंवा तांब्याचा वापर करतात. तुम्ही काही स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिऱ्या गेल्याचं पाहिलं आहे का? त्यामागे हे कारण असतं. म्हणजे काय, स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना महाग निकेल ऐवजी तांब्याचा वापर करतात. म्हणजे आपल्याला स्टेनलेस स्टील बनवायचे तर मी लोखंडामध्ये निकेलच्या ऐवजी तांब वापरेन. वस्तू तर बनेल, पण त्याच्यावरती अशा उभ्या उभ्या चिरा पडतील, म्हणजे असं तुटेल उभं उभं. कारण की निकेलच्या ऐवजी त्याच्यामुळे तांब वापरलं, बनवताना तर ते काम झालं पण ते टिकलं नाही. कारण की अशा पद्धतीचं जे संमिश्र असतं ते संमिश्र हे लो क्वालिटी असतं. चांगल्या क्वालिटी करता त्याच्यामध्ये निकेल टाकायला पाहिजे. मग अशी स्टेनलेस स्टीलची भांडी जी वर्षानुवर्ष टिकतात त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं संमिश्र बनवलेलं असतं. ठीक आहे. आता आपला हा धडा इथे संपलेला आहे. ठीक आहे. आपण आता याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करूया का पटकन? तुम्ही लोक जरा माईक ऑन करा. मला आता सांगा, तन्यता, धातूंचे गुणधर्म आणि उपयोग कुठे असतात? तन्यता म्हणजे काय? शहादा, आश्रम स्कूल. चला कोणीतरी तुमचा माईक अनम्यूट करा आणि उत्तर द्या. प्रश्न आहे, हे धातूंचे गुणधर्म तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये कुठे वापरता? तन्यता म्हणजे ताणणे. आमच्या घरासमोर जे काही दुकान आहे ना त्याच्यावरती जे पत्रे आहेत ते नाही, पत्रे नाही, पत्रांकरता वर्धनीयता. तन्यता म्हणजे हे माझ्या कानातलं, त्याचे ताणून ताणून मी त्याचे हे बनवलेत, रिंग बनवलेत, म्हणजे बारीक अशी तार बनवली. वर्धनीयता म्हणजे पत्रे. उष्णतेचे वहन, सांगा बरं, उष्णतेचे वहन धातू कुठे करतात? तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही याचं उदाहरण कुठे पाहिलं? पहिले दोन तर मी तुम्हाला सांगितले. उष्णतेचे वहन करणारे धातू कुठे पाहिलेत?
पटकन अनम्यूट करा आणि सांगा. तयार करण्यासाठी. काय करण्यासाठी? तयार करण्यासाठी. काय करण्यासाठी? इस्त्री करण्यासाठी. अरे ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारलाय उष्णतेचे वहन. तारा काय? तारा. तारांमध्ये तन्यता हा गुणधर्म आहे, त्याच्यामध्ये उष्णता नाही, विद्युत वहन होतं तारांमध्ये. तुम्ही जे सांगताय ना, तारांमध्ये विद्युत वहन होतं. मी तुम्हाला उष्णतेचे वहन विचारते, एका बाजूला तापवलं की दुसऱ्या बाजूला गरम होईल, ह्याचं उदाहरण सांगा मला. उष्णतेचे वहन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, लोखंडाचा तळ. लागणारे भांड. कशासाठी लागणारं भांड? अन्न शिजवण्यासाठी. बरोबर. कुठलंही अन्न शिजवण्याकरता लागणारं कोणतं पण धातूचं भांड, जसं की ॲल्युमिनियम असेल, स्टील असेल, तांब्याचं असेल, पितळेचं असेल, कुठलंही असेल, खालून तापवलं की वरून तापतो. जसं आपण आताच बोललो होतो, लोखंडाचा तवा खालून तापतो, तवा तापतो. आपण कणिक नाही टाकत ना आपल्या गॅसवरती डायरेक्ट फ्लेमवरती, त्याच्यामध्ये तवा आहे, तवा गरम होतो आणि आपली पोळी शेकली जाते. बरोबर. विद्युत वहन तुम्ही मगाशी सांगितलं. नादमयता सांगा बरं. नादमयता कुठे असा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो? घंटा तयार करण्यासाठी. बरोबर. मंदिरातली घंटा किंवा चमचा, वाटी एकमेकांवरती आपण जेव्हा वाजवतो, टंग टंग, किंवा आपण मंदिरातले टाळ वाजवतो बघा, टंग टंग. आता आरती करतो आपण, नवरात्रीत 9 दिवस आरत्या कराल ना तुम्ही, गणपतीच्या 10 दिवस आरत्या म्हटल्या तेव्हा ते टाळ वाजवत ना, ते टाळ एकमेकांवर टक 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 असे वाजतात, तेव्हा किती छान एक नाद तयार होतो, हो की नाही? आता गटात न बसणारे शब्द. सोने, चांदी, लोह आणि हिरा. 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 का बरं? कारण की तो अधातू आहे. बरोबर. तन्यता, ठिसूळता, नादमयता, वर्धनीयता. ठिसूळता. बाकी सगळे धातूंचे गुणधर्म आहेत, हा अधातूचा गुणधर्म आहे. तन्यता बघा, नादमयता, वर्धनी, हे सगळे धातूंचे गुणधर्म आहेत. ठिसूळ कोण असतात? अधातू. कार्बन, ब्रोमिन, सल्फर आणि हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस. हा फॉस्फरस आहे. कार्बन, ब्रोमिन, सल्फर, फॉस्फरस. सांगा. ब्रोमीन. हा द्रव आहे ना, बाकी सगळे सॉलिड आहेत ना, हा द्रव अवस्थेत आहे, बाकी सगळे. बरोबर आहे की नाही? का वेगळं आहे तुमचं काही उत्तर? मला सांगा. मला तरी ब्रोमीन वेगळा वाटतो, कारण की तो द्रव अवस्थेमध्ये असतो, बाकी हे सगळे तिन्ही स्थायू अवस्थेमध्ये असतात. पितळ, कांस्य, लोखंड, पोलाद. लोखंड. लोखंड. का बरं? का बरं? का बरं? कारण हा मुख्य धातू आहे, मूळ धातू आहे, बाकी हे सगळे काय? संमिश्र आहेत. बरोबर ना? संमिश्र आहेत. शास्त्रीय कारण. स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्यांच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो. का बरं असतो रे? हे तुम्ही शोधून काढाय, तुम्ही मला सांगा. इंटरेस्टिंग आहे. भरपूर पातेली, दुधाचं पातेलं असतं स्टीलचं, त्याला खाली एक असा तांब्याचा मुलामा असतो, कढया असतात अशा
कान असतात त्याला, अशी भांडी असतात स्टीलची, त्याच्या पण खाली असतं. का असतं तुम्ही शोधून काढा, मला माहितीये, पण ते नंतर डिस्कस करू आपण. हे तुम्ही शोधून काढा. तांब्याच्या भांड्यांना खालच्या बाजूला मुलामग का दिलेलं असतं? ते तर घासलं की निघून पण जातं, पण तरी दिलेलं असतं. तांब्याची आणि पितळेची भांडी लिंबाने का घासतात? तांब्याची आणि पितळेची भांडी जी असतात ना, ते हवेमधल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर संपर्क आला की त्याचे क्षार बनवतात, आणि ते क्षार ऍसिडिक म्हणजे आम्ल धातू, आम्लधर्मीय पदार्थांनी निघून जातात. म्हणून ते लिंबाने, चिंचेने, आंबट पदार्थांनी घासले की आपोआप स्वच्छ होतात. सोडियम धातूला केरोसिन मध्ये का ठेवतात? सोडियम हा अतिशय अभिक्रियाशील धातू आहे. हवेशी संपर्क, पाण्याशी संपर्क, कोणाशी संपर्क आला की तो आधी रिएक्शन करतो, तो ब्लास्ट करतो, फोडतो. म्हणजे ब्लास्ट होतो म्हणजे बॉम्ब कसा फुटतो तसा तिथे बॉम्ब फुटतो. म्हणून त्याला हवेशी, हवेतल्या आर्द्रतेशी आणि पाण्याशी कशाशी संपर्क येऊ नये म्हणून त्याला केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात. इतका मस्त धातू असतो ना हा. असा बाहेर काढला ना की असा पिवळा पिवळा दिसतो, जसं की लोणचं असतं ना मुरलेलं तसं. पण जर तुम्ही असं कापलं ना, असं तुम्ही त्याला चमच्याने कापू शकता. मस्त धातू एकदम असा असा आपण एका फोडीसारखा वर काढू शकतो आणि असं चमच्याने असा कापू शकतो. मधला जो भाग आहे त्याच्या एकदम चमकता, असं चमचम चमचम करणारा असतो आणि खूप रिएक्टिव्ह असतो. थोड्या वेळानंतर तो आतला भाग पण पिवळा होतो. एकदम तुम्हाला दिसेल काही सेकंदातच तो रंग बदलतो, इतका तो रिएक्टिव्ह धातू असतो. म्हणून सोडियमला हवेशी, पाण्याशी संपर्क येऊ नये म्हणून केरोसिन मध्ये बुडवून ठेवतात. आता खालील प्रश्नांची उत्तर द्या. धातूंचं क्षरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तुम्ही काय कराल सांगा. धातूंचं क्षरण होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला इतर दुसऱ्या धातूंचा मुलामा देतो. जसं की त्याच्यावरती दुसऱ्या धातूने एक प्रकारचा लेअर चढवतो, म्हणजे आपल्या धातूचा हवेशी संपर्क येणार नाही. किंवा त्याच्यावरती विद्युत अपघटन वगैरे अशा अनेक अभिक्रिया करून त्याच्यावरती दुसरं काहीतरी लेअर लावतात. नाही तर त्याचे संमिश्र बनवतात. बरोबर, क्षरण होऊ नये म्हणून त्याच्यावर त्याचे संमिश्र बनवतात. ही असं सगळ्यात चांगली पद्धत आहे. पितळ आणि कांस्य ही संमिश्रे कोणकोणत्या धातूंपासून बनवलेली आहेत? त्याचं उत्तर आपण वरतीच बघितलं. पितळ आणि कांस्य, बघा, पितळ हे संमिश्र तांबे आणि जस्त, आणि कांस्य हे संमिश्र तांबे आणि कथील. तांब कॉमन आहे, एकाच्यात जस्त एकाच्यात कथील. पितळेमध्ये जस्त आणि कांस्यामध्ये कथील. पितळ जास्त असं लक्षात ठेवा, म्हणजे कांस्य कथील, क क, आणि पितळ जास्त म्हणजे जस्त असं लक्षात ठेवा. मजेशीर आहे पण लक्षात ठेवायला बरं आहे. ठीक आहे. आता क्षरणाचे दुष्परिणाम कोणते? ज्या वस्तू आपण वापरतो त्याच्यावर क्षरण झालं की काय होतं, त्याचा पृष्ठभाग खराब दिसतो, ते कमी आकर्षक दिसायला लागतात, त्याची उत्पादक क्षमता कमी व्हायला लागते, लोखंडाला गंज चढला की ते ठिसूळ होतं. म्हणजे चांगला धातू हा अधिकाधिक वीक बनतो, मग त्याच्यापासून आपण इतर वस्तू बनवणं शक्य नाहीये. आपोआप क्षरण होऊन त्याची झीज व्हायला लागते आणि निसर्गतःच तो निरुपयोगी व्हायला लागतो. राजधातूंचे उपयोग कोणते? राजधातू हे अतिशय श्रीमंत धातू आहेत. त्या राजधातूंपासून दागिने बनवतात. सोनं, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम हे सगळे श्रीमंत धातू. हे निसर्गामध्ये असेच्या असे मिळतात. खाण खोदली की सोन्याची खाण मिळाली की सोनच सोनं. ते जसे आहेत त्याच रूपात ते मिळतात, राजधातू. बरोबर. यांचे उपयोग दागिन्यांमध्ये होतात, औषध निर्मितीमध्ये होतात, काही वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करण्याकरता पण ह्यांचा वापर केला जातोय. असे हे राजधातू हे VVIP लोक असतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय आहे बघा. हा, खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. परीक्षा नळी 1, 2, 3. पाणी भरलं याच्यामध्ये, यात उकळलेलं पाणी भरले, वरती तेल टाकलं. तिसऱ्या याच्यामध्ये काहीच नाहीये, शुष्क हवा. तीनही या टेस्ट ट्यूबला म्हणजे परीक्षा नळ्यांना बुच्चन लावले वरनं. ह्या परीक्षा नळीमध्ये थोडीशी हवा आहे, खाली पाणी आहे आणि एक खिळा आहे, त्याच्यावरती गंज चढलाय बघा, लाल लाल ठिपके ठेवलेत. दुसरं, तेल वरच्या बाजूला, पाणी उकळलेलं पाणी खालच्या बाजूला, त्याच्यामध्ये आहे खिळा बुडवलेला, त्याच्यावरती गंज नाहीये आणि वरती हवा आहे पण त्याला हवेचा पाण्याशी काही संपर्क नाही. तिसऱ्या याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड
याच्या खाली पांढऱ्या पांढऱ्या रंगाची पावडर आहे, इथे शुष्क हवा आहे आणि खिळा. परीक्षा नळी 2 मधील खिळावर गंज का चढला नाही? कारण मधल्या तेलामुळे इथल्या हवेचा या पाण्याशी संपर्क आला नाही आणि म्हणून आता इथे हवा होती, इथे पाणी आहे, हवेतल्या ऑक्सिजनचा बरोबर आर्द्रतेचा संपर्क या खिळ्याबरोबर व्हायला पाहिजे होता. इथल्या ऑक्सिजनचा संपर्क इथे झालेलाच नाहीये, मध्ये तेल आहे म्हणून त्याच्यावर गंज चढलेला नाहीये. परीक्षा नळी 1 मधील खिळ्यांवर खूप गंज का चढला असेल? ह्याच्यामध्ये पाणी आहे, स्वतःच पाणी आहे आणि शिवाय इथे हवा पण आहे त्याच्या संपर्कामध्ये, म्हणजे ह्याची अभिक्रिया ह्या खिळ्यावरती खूप जास्त होते, फास्ट होते. परीक्षा नळीतील मधील खिळ्यावर गंज चढेल का? कॅल्शियम क्लोराईड CaCO3 आणि त्याच्यामध्ये आहे हवा, बरोबर. शुष्क हवा म्हणजे एअर. कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम ऑक्साईड बनेल आणि कार्बन डायऑक्साईड बनेल जर त्याला हीट केलं तर. पण याच्यामध्ये आपल्या खिळ्यावरती कुठलाही गंज चढलेला दिसत नाही, म्हणजे इथल्या हवेची अभिक्रिया कॅल्शियम क्लोराईड बरोबर झालेली आहे. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, त्याच्यापासून काय बनेल CaCO3, म्हणजे ह्याची ऑलरेडी अभिक्रिया झाली आहे हवेबरोबर आणि हा पदार्थ बनलाय. मग इथलं ऑक्सिजन सगळं वापरलं गेलं, मग कसली अभिक्रिया होणार? मग आपल्या याला गंज चढेल का? विचार करा आणि सांगा. मिठाईवरचा वरख, चांदीचा वरख कसा असतो, कसा बनवतो? शोधून काढा आणि पुढच्या वेळेला मला सांगा. अशा पद्धतीने हा धडा आज आपल्या इकडे संपला. धातू अधातू हा धडा संपला. आता आपल्याला आपल्या बायोचा शेवटचा धडा सुरू करायचा आहे. तो झाला की आपला सगळा सिलेबस पूर्ण होईल. पुढच्या वेळेला आपण भेटू, तेव्हा नवा अभ्यास सुरू करू, नवा धडा सुरू करू. चला आज थांबूया आपण इथे. काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.